आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. करत बसले हे सगळं मी केलं असतं ना. मी प्रॉमिस देते तुम्हाला, योग्य वेळ आली की सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन. प्रॉमिस. मणी सर, तुम्ही चहा घेणार का? इट्स ओके. मणी सर, आज ऑफिसला जायचंय की फील्ड वर्क आहे? ऑफिस. मणी सर, आपल्या शेजारच्या मॉलमध्ये ना सेल लागलाय छान. तिकडे छान जेंट्सचे कुर्ते मिळतात. तुमच्यासाठी घ्यायचं का एखादा दसऱ्यासाठी? नकोय मला. चहा पिऊन झाल्यावर या गोळ्या घ्या. आणि सर प्लीज असं नका ना वागू माझ्याशी. मी सॉरी देते तुम्हाला. मला माहितीये चुकलं माझं. मी सांगून जायला हवं होतं तुम्हाला, पण तुम्ही असं नका ना वागू प्लीज. सॉरी. बसा ना. चहा का कॉफी घेणार तुम्ही? मी इथे बसायला नाही आले. महत्वाचं बोलायचंय मला. माहितीये मला तुम्हाला महत्वाचं बोलायचंय, माहितीये मला. पण काय ना, आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चहा कॉफी विचारली जाते असे संस्कार आहेत आमच्यावरती, म्हणून विचारला. आणि काय तुम्हाला डोनेशन बद्दलच बोलायचंय ना? आहे, माझ्या लक्षात आहे. वेळच्या वेळेला चेक तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, ह्या वेळेला त्याच्यामध्ये 10% वाढ करण्यासाठी सुद्धा मी सांगितले. बस कर ही सगळी नाटकं. लाज नाही वाटत तुला? सतत सभ्यपणाचा आणि दानशूरपणाचा मुखवटा घालून फिरायला? तुला बरोबर माहितीये मी कशासाठी आली. मोठा माणूस आहेस ना तू, खासदार सरपोतदार साहेब. तुझ्या खबरी लोकांनी सगळी खबर दिली असेलच ना तुला. तुम्ही मोठी लोक, भविष्य बघू शकता, पाहिजे तेव्हा बदलू शकता, वाकवू शकता. काय प्रॉब्लेम आहे? हा, एवढं मी शांतपणे बोलतोय. तुझं स्वागत केलं मी, चहा कॉफी विचारलं, डोनेशन बद्दल सुद्धा मी बोलतोय, वाढवून देण्यासाठी मी सांगतोय. प्रॉब्लेम काय? असं का बोलतेस तू? हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा. भीती नाही वाटली का रे एवढं मोठं पाप करताना? इतकी वर्ष आपलं नातं मी माझ्या मनात जपून ठेवलं होतं. तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या सांगण्यावरनं, तुझ्या नावाला, समाजातल्या तुझ्या स्थानाला काळीमा लागू नये म्हणून तू मला गप्प केलंस. मी ते सुद्धा केलं. माणूस म्हणून तू किती वाईट आहेस हे मला तेव्हा सुद्धा माहिती होतं. पण एक बाप म्हणून तू नीचपणाच्या खालच्या पातळीला गेल्यानंतर तुझ्याबद्दलचा राग आणि तिरस्कार ह्याच्या पलीकडे जाऊन मला तुझी किळस वाटतीये. का? कुठल्या हक्काने तू माझ्या बाळाला माझ्यापासून दूर केलंस? का आई आणि बाळाची ताटातूट केलीस? बोल ना. का माझ्याशी खोटं बोललास की आपलं बाळ मेलेलं जन्माला आलं होतं म्हणून? शैतान आहेस तू, शैतान. माणूस नाहीयेस. काय बोलतोस तू? हे काय विरोधी पक्षातले लोक भेटले तुला आणि त्यांनी तुझं कान भरलं? एक मिनिट. देयर इज नो पॉलिटिक्स हिअर. दिस इज पर्सनल. कमळा भेटली होती मला. सगळं सांगितलं तिने मला. त्यावेळी तू केलेल्या प्रत्येक गोष्टींची डिटेल्स आहे माझ्याकडे. त्यामुळे हे नाटक करणं बंद कर. मी आई आहे तुझ्या मुलाची आणि आता मी शांत बसणार नाही.
हेच सांगायला आले होते? 30 वर्ष माझ्या मुलाला माझ्यापासून दूर ठेवलंस तू. मला किती त्रास झाला असेल याचा कधी विचार केलास तू? ते दिवस मी कसे काढले असतील कधी विचार केलास तू? एका आईला तुझं बाळ जन्मताच मेलेलं होतं हे सांगितल्यानंतर त्या आईची काय अवस्था झाली असेल ह्याचा विचार केलास तू कधी? नाही, सोडणार नाहीये मी तुला, लक्षात ठेव. शेवटी त्या कमळानंच घात केला आणि आता हिला सगळं कळलंय म्हणजे ही काय शांत बसणार नाहीये. हिला आत्ताच शांत केलं नाही तर पुढे ही माझं जगणं अवघड करून ठेवेल. हे प्रकरण इथेच संपायला हवं. हो, वागलो मी असं. नेलं आपलं मूल तुझ्यापासून दूर. त्यामुळे एका आईला किती वाईट वाटलं असेल याची कल्पना आहे मला. पण मला सांग, मी जर तुझ्याकडे ते मूल मागितलं असतं तर दिलं असतंस का तू मला? सांग ना, दिलं असतंस? नको, मला याचं उत्तर देऊ नकोस. स्वतःच्या मनाशीच ठेव. त्या मुलाला मी नेलं याच्या मागे माझा स्वार्थ हेतू नव्हता. एक आई म्हणून जेवढं प्रेम, जेवढी काळजी त्या मुलाबद्दल तुला वाटत होती ना, तेवढंच प्रेम आणि काळजी एक बाप म्हणून मला वाटत होती. अरे, बिन बापाचं पोर तू कसं वाढवलं असतंस? सांग ना मला, कसं वाढवलं असतंस तू? जगानं तुला त्या मुलाला प्रश्न विचारून विचारून भंडावलं असतं, त्रास दिला असता. माझ्या मुलाचे हे हाल मला असह्यपणे पाहवले नसते. मला हे होऊ द्यायचं नव्हतं आणि म्हणून मी तुला कितीही समजवण्याचा प्रयत्न केला असता तरी तू ते मूल माझ्याकडे दिलं असतं का? नाही. आणि म्हणून मी ते मूल पळवलं. मला माहितीये मी तुम्हाला सांगून जायला हवं होतं. तुम्हाला काळजी असते माझी, पण म्हणूनच सॉरी म्हणाले ना मी. यापुढे नाही होणार असं. मी कुठेही जाताना तुम्हाला सांगून जाईल. आणि तुम्ही दमून खूप गाढ झोपला होतात. वॉर्डन मॅडमला बरं वाटत नव्हतं. काय करू काय कळत नव्हतं, म्हणून तुम्हाला न उठवताच निघून गेले मी. मी विचारलं तुम्हाला? विचारलं नाही ना, मग का सांगताय? हे बघा स्वानंती, तुम्हाला जसं जगायचं तसं जगा. मी तुम्हाला काही सांगणार नाही, काही बोलणार नाहीये. आणि असं माझ्याकडे कुठे अधिकार येतो? उलट तुमचे आभार स्वानंदी.